मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 27 ऑगस्टचा भाग तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आज खूप गडबड आहे. तुमच्या घरी पण गणपती बाप्पा बसला का? मला नक्की कमेंट करून सांगा. आमच्या घरच्या बाप्पाचा फोटो टाकलाय आणि हा बाप्पा मी आणि माझे अहो आम्ही दोघांनी मिळून केलाय. आज आपल्या चॅनलवर मी शॉर्ट सुद्धा टाकलाय रात्री, नक्की बघा. तर आजचा भाग जरा पटापट सांगते. माझ्या मैत्रिणींना घाई आहे आणि मला सुद्धा, बघा ना. आणि आज नेमका एपिसोड खूपच लेट केलाय. सुरुवातीला आपण बघतोय सायली जरा मागच्या आठवणीमध्ये गुंगून गेली आहे. तिची आणि अर्जुनची कशी भेट झाली वगैरे वगैरे. आता अर्जुन तिला म्हणतो, काय ग, कसला विचार करतेस सायली एवढा? तुला आणखीन काही अशी कॉमेडी चित्र काढायचे आहेत का? नाही म्हणजे विचार करतेस म्हणून विचारतोय. त्यावर सायली म्हणते, नाही हो, आपल्या आयुष्याच्या चित्राचा विचार करत होते. आपल्या आयुष्यात आपण आत्तापर्यंत किती काय काय बघितलं नाही, म्हणजे आपल्या संसाराची चित्र, आपल्या भविष्याची चित्र. आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा तर माहीतही नव्हतं की आपलं लग्न होईल. आणि अहो, तुम्हाला पहिली भेट आठवतीये का आपली? म्हणजे तुम्ही कोणाशी तरी फोनवर बोलत होतात आणि मला वाटत होतं की तुम्ही माझ्याशीच बोलताय. अर्जुन आणि सायली त्यांच्या जुन्या दिवसांमध्ये जरा गुंगून गेलेत. सायलीला अर्जुनची पहिली भेट आठवते. मंदिरामध्ये भेटले होते ना दोघे जण. अर्जुन फोनवर बोलत असतो हेडफोनवर आणि सायलीला वाटत असतं की तो तिच्याशीच बोलतोय. अर्जुन म्हणतो, सायली, तू जेव्हा पहिल्यांदा माझ्या ऑफिसमध्ये आली होतीस तेव्हा आठवतं तुला? चपला अशा हातात घालून आली होतीस. अशा अर्जुनला आता आठवतं, सायली अशी चप्पल घेऊन आली होती ऑफिसमध्ये. दोघेही जण एकमेकांच्या मागच्या आयुष्याबद्दल विचार करताय आणि स्वतःच मागच्या आयुष्य आठवून जरा हसताय. म्हणजे आधी कुठे होते, आता कुठे आले, असं होतं बऱ्याच जणांच्या बाबतीत. सायली आणि अर्जुन दोघेही जण त्या गोड आठवणी आठवून हसतायत. आता सायली म्हणते, बघा ना, आपण तिथून इथपर्यंत कसे पोहोचलो, आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नंतर इथपर्यंत. आता सायलीला ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सीन आठवतो. सगळं काही त्यांनी सुरुवातीला पास्टच दाखवलाय. सगळं भूतकाळाच्या आठवणी या दोघांना आठवतात. अर्जुन आणि सायली त्यांचा आत्तापर्यंतचा जीवन प्रवास आठवत आहेत. कसं त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं, लग्न झालं, तिला सगळ्यांनी नाकारलं, पण तरी अर्जुनने सगळ्यांना समवेत घेऊन सायलीला स्वीकारायलाच लावलं आणि त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या गोड आठवणी आठवत आहेत दोघांना सुद्धा. अर्जुन म्हणतोय, हो ना. अर्जुन म्हणत असतो, हो ना, आपण ठरवलं काय आणि बघ आता करतोय काय. आता आठवतंय त्याला आणि हसू येत आहे. इकडे ही अस्मिता आली आहे प्रतापरावांकडे, हसत हसतच आली आहे. प्रतापराव म्हणतात, काय ग, काय झालंय अस्मिता? प्रतिमा आत्या सुद्धा सोबत आहेत अस्मिताच्या. प्रतापराव विचारतात, काय ग, काय झालं हसायला दोघींना? प्रतिमा आत्या म्हणतात, अरे प्रताप, कल्पनाने खाली पाढा वाचायला सुरुवात केली होती. अस्मिता काहीच करत नाही आणि सायली सगळं कसं करते, म्हणजे तिला तसं कबूलच करावं लागलं की सायलीच जबाबदारी घेते म्हणून. आता अस्मिता म्हणते, मम्मा एरवी कटकट करते ना डॅड, मला इरिटेट होतं, पण आज ना मला मज्जा येते. म्हणजे मम्माच्या या चिडचिडीचा वेगळाच परिणाम होतोय बघा ना. प्रतापराव म्हणतात, होतोय खरा. आता अस्मिता म्हणते, अर्जुन सायली उगाचच घराबाहेर गेले, घरात असते तर दुसरा अंक चालू करता आला असता ना. प्रतापराव म्हणतात, अस्मिता, तुला मजा येते ना सायलीला त्रास देण्यात? अगं पण एक विसरू नको, आपल्याला काही खरं खरं त्रास नाही द्यायचा आहे तिला. नाही, तिला तिच्या नवऱ्यासोबत बाहेर जायचं असेल तर जाऊ दे. आता या प्रतिमा आत्या म्हणतात, आपण त्याची परवानगी कल्पनाकडूनच मिळवून घेऊयात, आज मिळवली तशीच. प्रतापराव म्हणतात, आपण काय करूयात, आता जरा पुढची पावलं उचलूयात. हे प्रतिमा, आता पुढचं सगळं तू सांभाळून घे, तू बोलशील का कल्पनाशी? मग प्रतिमा आत्या म्हणतात, हो चालेल, मी बोलते. आणि मग अस्मिता या दोघांनाही ऑल द बेस्ट करते. तर असो, हा सीन इथेच संपलाय. तर पुढे पुन्हा अर्जुन आणि सायलीचा सीन दाखवलाय. अर्जुन म्हणतो, सायली बघ ना, तू कधी माझी पर्सनल असिस्टंट बनून आलीस, तर कधी कॉन्ट्रॅक्ट वाईफ बनून, तर माझी कधी क्यूट वाईफ बनून. मी खूप लकी आहे सायली, मला तुझ्यासारखी लाईफ पार्टनर मिळाली आहे. सायली म्हणते, हे तर खरं मी म्हणायला हवं. अहो, मला तर आधी तुमची खूप भीती वाटायची. तुम्ही समोर आले ना की मला काही सुचेनसच व्हायचं, मग गडबड घोटाळा व्हायचा सगळा. पण हळूहळू माझ्या लक्षात आलं, तुम्ही दिसता ना तसे रागीट नाही आहात. देवाकडे उपास तापास करून मागावा असा जोडीदार आहात तुम्ही. सायली आता असं म्हटल्यावर अर्जुन म्हणतो, हो, पण आता तुला उपास तापास करायचं नाहीये, कारण मी झालोय बरं का तुझं ऑफिशियली. सायली म्हणते, पण मला फक्त ह्याच जन्मात नाही, पुढच्या 7 जन्मात तुमची साथ हवी आहे. अर्जुन म्हणतो, मला काही पुढच्या 7 जन्माचं माहीत नाही, पण हां, या जन्मात मला तूच बायको म्हणून हवी आहेस हे नक्की, आणि तुझी साथही हवी आहे. आता अर्जुन म्हणतो, हे काय काढलंस तू सायली, चिडका बिब्बा? ते त्यांनी चित्र काढले ना एकमेकांचे, त्याबद्दल ते बोलतायत. आता अर्जुनच्या मनात उगाचच काहीतरी आलंय बरं का प्रेक्षकांनो. तसं बघायला गेलं तर आजच्या या घाई गडबडीमध्ये विनाकारण टाइमपास केला असं मला वाटलं. मोकळं मनातलं सांगतेय बरं का.
अर्जुन विचार करायला लागतो, माझ्या क्यूट बायकोला जर मी चिडवलं तर ती आणखीन क्यूट दिसेल. आता मनात त्याच्या खोडी आली आहे, त्यामुळे तो सायलीला जरा चिडवायला लागतो. तो म्हणतो, अगं बायको. सायली म्हणते, काय असं का बघताय तुम्ही माझ्याकडे? अर्जुन म्हणतो, अगं काय आहे ना, तू लकी आहेस याचाच विचार करत होतो मी. सायली म्हणते, हो आत्ताच तर म्हटले तुम्हाला मी आहेच भाग्यवान, तुमच्याशी लग्न झालं ना माझं. अर्जुन तिला टोमणा मारत म्हणतो, अगं मी त्यासाठी लकी नाही म्हटलं तुला. अगं मी म्हणतोय की तू माझ्या आयुष्यात आली, म्हणजे त्याआधी दुसऱ्या कुठल्या माझ्या गर्लफ्रेंडशी माझं लग्न नाही ना झालं म्हणून म्हणतोय. आता सायलीच्या चेहऱ्यावरचे रंग जरा बदललेत. अर्जुन पुढे काय बोलेल याची तिला आता भीतीच वाटते. अर्जुन सायलीची मजा घेत म्हणतो, अगं मला ना लग्नाचा फोबियाच होता, त्यामुळे मी माझ्या कुठल्याच गर्लफ्रेंडला प्रपोजच करत नव्हतो. मी आधीच ठरवत होतो, नाही बाबा लग्न काही करायचं नाही. सायली म्हणते, ओ काय बोलताय तुम्ही, आपल्या लग्नाआधी तुमच्या गर्लफ्रेंड होत्या? अर्जुन म्हणतो, अगं मग खूप होत्या, अगं खूप म्हणजे खूप होत्या. आम्ही खूप लांब लांब फिरायला जायचो, लाँग ड्राईव्हवर जायचो, कधी असं मस्त बाईकवर, कधी सायकलवर. अशी ती पुढे बसायची आणि मी मागून सायकल चालवायचो. कोणी पण असंच करतं नाही का? असो. आता पुढे अर्जुन म्हणतो, कधी कधी तर आम्ही फिल्म बघायला जायचो, असं कॉर्नर सीटवर बसायचो. सायलीच्या चेहऱ्याचे हावभाव टोटली बदललेत. आता अर्जुन पुढे म्हणतो, अगं आम्ही असं कॉर्नर सीटवर बसायचो पिक्चर बघताना आणि असं एकमेकांचा हातात हात धरून बसायचो. आता सायली अर्जुनचा हात झटकते. तो तिला प्रात्यक्षिक करून दाखवत होता. हा पट्ट्या त्याच्या बायकोलाच सांगतोय की मी माझ्या गर्लफ्रेंडच्या हातात हात घालून बसत होतो. आता हे ऐकल्यावर कुठली बायको नॉर्मल रिॲक्ट करणार आहे? सायली सुद्धा आता चिडते आणि म्हणते, मग माझ्याशी कशाला लग्न केलं? तुमच्या गर्लफ्रेंडशीच लग्न करायचं असतं ना. अर्जुन म्हणतो, करणार होतो पण तोपर्यंत तूच आलीस ना माझ्या आयुष्यात. अचानक काय आलीस, पटकन कॉन्ट्रॅक्ट काय झालं, लग्न काय झालं आपलं, झालं सगळं. तिला म्हणतो तो पुढे, आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा एक्सपिरियन्स पण घेतला नाही. तू मला सांग, कधी तू आलीस का माझ्यासोबत फिरायला गाडीवर? नाही, असं मागून तू कधी घट्ट मिठी मारून बसली आहेस का मला, जसं माझी गर्लफ्रेंड बसायची? अगं माझी गर्लफ्रेंड अशीच बसायची बरं का, आणि मग मी स्पीडने गाडी चालवायचो. असा मागून थंड वारा यायचा आणि मज्जा यायची. चल आपण तसंच बसूयात बाईकवर. सायली चिडून म्हणते, जा ना मग तुमच्या गर्लफ्रेंड सोबत, मला कशाला म्हणताय बसायला? जा तुम्ही तुमचं, मला नाही यायचं तुमच्यासोबत, मी जाईल पायी चालत. अर्जुन म्हणतो, अगं म्हटलो असतो तिला, पण ती लांब राहते ना, खूप लांब राहते ग कॅनडाला. नाहीतर. सायली म्हणते, मग जा ना तुम्ही पण, जा ना तिकडे कॅनडाला, कशाला इकडे उभे आहात? असं ती म्हणते आणि पायी चालत पुढे जाते. मला असं वाटलं प्रेक्षकांनो, याला खाय प्यायचा खर्च वाचवायचा म्हणून याने तिला बहुतेक चिडवलं असावं, कारण पुढची सगळी डेट स्पॉईल होईल ना आता. पण अचानक ना असं वाटलं जसं काही पुढचा सीन जरा कट झालाय, कारण आता सायली चिडून निघून जाते. तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे यार या बायका पण ना कशावर नाही भडकतात, आता याने भडकवल्यावर ती भडकणारच ना. आज कुठली बायको नॉर्मल रिॲक्ट करेल, म्हणेल का अरे वा वा छान गर्लफ्रेंड होत्या का, वा वा, असं तर कोणी रिॲक्शन देणार नाही. असो. आता हा तिच्या पाठीपाठीच चाललाय आणि अचानक वेगळाच शॉट बघितला आपण, म्हणजे थोडंसं त्यांचं बोलणं कट झालं असं वाटलंय मला. आता अर्जुन तिला मनवतोय बहुतेक, आणि मनवणं झाल्यावर तो तिला म्हणतो की सायली तू ना मला अहो अहो म्हणणं सोडून दे बरं, हे बंद कर तू बोलणं. अरे अर्जुन म्हण ना, अरे गर्लफ्रेंड कशी बोलवते बॉयफ्रेंडला तसं म्हण. अरे अर्जुन ऐकतोस ना? सायली म्हणते, हो काही पण काय बोलताय, डोक्यावर पडले का, असं मी शब्द मध्ये घातलाय. सायली म्हणते, मला नाही बाई जमणार हे असं बोलणं. सायली म्हणते, अहो मला काही असं जमणार नाही, काही नका काढू. अर्जुन म्हणतो, अरे आपण आज डेटवर आलोय ना, मग तू आता माझी गर्लफ्रेंड आहेस, चल मला म्हण. अरे अर्जुन चल ये इकडे, असं काहीतरी म्हण ग. आता सायली म्हणतेच बरं का माझ्या मनातलं वाक्य. ती म्हणते, मला वाटलं होतं तुम्ही मला डेटवर घेऊन आलात म्हणजे काहीतरी छान खाऊ पिऊ घालाल, जेवायला न्याल, पण तुमचं काहीतरी भलतंच चालू आहे. मी म्हटलं ना प्रेक्षकांनो, अर्जुन खर्च वाचवतोय बहुतेक. असो. आता अर्जुन म्हणतो, आहा तुमचं नाही म्हणायचं, तुझं म्हणायचं. तुझं ना अर्जुन काहीतरी भलतंच चाललंय, असं म्हण ना बायको, याचं काहीतरी खरंच वेगळं चाललंय प्रेक्षकांनो. आता सायली म्हणते, काहीतरीच काय, सगळ्यांसमोर नसतं म्हणायचं असं काही पण. अर्जुन म्हणतो, अगं किती सोपं आहे, म्हण ना अर्जुन आय लव्ह यू असं म्हणून टाक. सायलीला आता भीती वाटायला लागते. ती म्हणते, ओ काही पण काय बोलताय, असं सगळ्यांसमोर नसतात बोलत, काही आपलं माल नाही जमणार. अर्जुन म्हणतो, अरे आपण नवरा बायको आहोत ना ऑफिशियल, कोणाचं लक्ष नाहीये का आपल्याकडे, बोल म्हण ना अर्जुन आय लव्ह यू. सायली म्हणते, हो काहीतरीच काय,
नाही मी नाही म्हणणार. मग अर्जुन चिडतो आणि म्हणतो ठीक आहे, मग तू जोपर्यंत म्हणत नाहीस ना तोपर्यंत मी इथेच बसून राहील. आता अर्जुन तिथे एका चहाच्या टपरीजवळ बसलाय. सायलीला आता काही उमजेना, आता याला कसं बोलावं, कसं समजून सांगावं, पण तो आता हट्टालाच पेटलाय. तू मला अरे तुरे कर म्हणून. सायली म्हणते अहो असं काय करताय, कोणी बघेल ना. अर्जुन म्हणतो ते काही मला माहिती नाही, आता तू मला अरे तुरे कर, नाहीतर मी इथून हलणारच नाहीये. आणि तो आता एका चहाच्या टपरीजवळ बसलाय. आता सायलीला बिचारीला कानकोंड व्हायला लागतं. आता अर्जुनच्या बाजूलाच आणखीन 2 मुलं बसलेली आहेत जी चहा पिताय. आता या दोघांची मजा पण घेतात ते. म्हणजे अर्जुन तिला तिथे बसून म्हणत असतो, चल म्हण बरं बायको, मला ऐकून येते, तू काही बोलतेस का. आता सायली हळूच अर्जुन असं म्हणायला जाते आणि विचार करते बाई म्हणावं का नाही म्हणावं, असं अहो म्हणावं ना नवऱ्याला, असं कुठे अरे तुरे करतात का. मग शेवटी ती हिंमत करून म्हणते अरे अर्जुन. अर्जुन म्हणतो काय काय काही बोललीस का, जरा मोठ्याने बोल ना. सायली म्हणत असते अहो मी म्हणते ना आता. लगेच अर्जुन म्हणतो अहो नाही म्हणायला सांगितलं मी तुला, अर्जुन म्हण. सायली आता मोठ्याने अर्जुन असं ओरडते. मग अर्जुन म्हणतो हा दॅट्स बेटर. पण सायली मी अर्जुन सोबत तुला आणखीन काहीतरी म्हणायला सांगितलं होतं, चल 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 म्हण पुढचे शब्द, कम ऑन. सायलीला आता टेन्शनच आलंय बिचारीला. साध्या सिंपल मुली असतात ना त्यांना होतं. सायली सुद्धा बिचारी खूप सिंपल आहे आणि क्यूट आहे, गोडच आहे म्हणा सायली. आता तिला खूपच ऑड वाटायला लागतं, असं कसं म्हणावं बाई सगळ्यांसोबत. शेवटी अर्जुन खूपच मागे लागतो. म्हण म्हटलं ना तुला, म्हण म्हटल्यावर म्हणायचं. मग शेवटी ती हिंमत करते आणि म्हणते अर्जुन आय लव्ह यू, असं ती मोठ्याने ओरडून म्हणते. आता ते म्हटल्यावर तिला भारी वाटतं, पण अर्जुनला त्याहीपेक्षा भारी वाटतं. तो म्हणतो आय लव्ह यू टू बायको, मोर दॅन यू एव्हर. सायली गोड हसते आणि म्हणते निघायचं का आता. अर्जुन म्हणतो पण असा हातात हात घेऊन आणि त्याने त्याचा हात असा पुढे केलाय. छान वाटले हे क्षण बघायला, पण जरा गडबडीच्या वेळेत दाखवले नसते तर आणखीन एन्जॉय केले असते आपण. सायली आता बाईक जवळ गेल्यावर म्हणते कुठे जायचंय आता आपल्याला. अर्जुन म्हणतो बघू, आपली गाडी जिथे नेईल तिथे. आता तो बाईकवर बसलाय. आता सायली एकीकडनं बसत असते गाडीवर. तो तिला म्हणतो असं नाही बसायचं, माझी खोटी गर्लफ्रेंड बसते ना तसं बसायचं. सायली म्हणते अहो काहीतरीच काय, आता मी काय असं सगळ्यांसमोर मिठी मारू का तुम्हाला. अर्जुन म्हणतो अगं मिठी नको मारूस, पण असं साईडने नको बसूस, दोन्हीकडनं बस. आणि मग सायली अर्जुनने सांगितल्याप्रमाणे बाईकवर बसते. बाईकवर बसायची मजा दोन्हीकडनं बसण्यातच आहे. पण काही जणींना साड्या घातल्यावर नाही जमत बरं का. पंजाबी ड्रेस घातला की जमतं दोन्हीकडनं बसायला. तर अर्जुन आणि सायलीने अशी मस्त बाईक राईड घेतली आहे, एन्जॉय केली आहे. आता रस्त्यात सायलीला रस्त्यामध्ये गुलाबाचं फूल दिसलंय. ती अर्जुनला म्हणते अहो थांबा ना. अर्जुन म्हणतो अहो नाही अरे म्हण. मग सायली म्हणते अरे अर्जुन थांब रे बाबा. मग आता अर्जुन थांबतो आणि तिला गुलाबाचं फूल सगळ्यांसमोर असं गुडघ्यावर बसून देतोय. असं नाही, मी तुला असं गुडघ्यावर बसून फूल देणार. आणि तो मस्त तिला प्रपोज वगैरे करून फूल देतोय. अर्जुन तिला म्हणतोय सायली माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू कायम माझी होऊन राहशील ना. मी कधी रडलो तर माझे डोळे पुसशील ना, आजारी झालो तर औषध देशील ना. पुनर्जन्म वगैरे मला माहीत नाहीये सायली, पण नेहमी प्रत्येक जन्मामध्ये तूच माझी बायको होशील का ग. सायली म्हणते हो हो अर्जुन, ही सायली तुझीच आहे आणि कायम तुझीच राहणार. या सायलीला अर्जुनपासनं कोणीच लांब करू शकत नाही. असं म्हणून सायली आता अर्जुनला अशी बघतच राहते. आणि दोघेही जण थोडे गार्डनमध्ये जाऊन नाचतात, अगदी मस्त एन्जॉय करतात असं त्यांनी दाखवलंय. आणि मग दोघे एकमेकांसोबत असं क्षण घालवल्यानंतर एके ठिकाणी बाकावर बसलेत. म्हणजे इथे थोडंसं म्युझिक लावलंय त्यांनी, कुठलंच गाणं ऐकवलेलं नाहीये. अर्जुन आणि सायली आता तिथे बाकावर बसलेत आणि छान मस्त गप्पा मारत बसलेत. आता समोरनं काही छोटीशी मुलं बागडत असतात, खेळत असतात. सायली त्या मुलांकडे खूप निरखून बघत असते. सुरुवातीला त्यांनी असा डान्स वगैरे दाखवलाय बघा अर्जुन आणि सायलीचा तिथे गार्डनमध्ये. जवळपास कोणीच नाहीये त्यामुळे यांनी छान डान्स करून घेतलाय. हे जरा ओव्हर आहे, असं कोणी प्रत्यक्षात करत नसतं. मालिकेमध्ये काहीही काल्पनिक बघत असतो आपण. तर असो, असा या दोघांचा रोमॅन्टिक क्षण त्यांनी एकमेकांसोबत घालवला. अर्जुन आता विचार करतोय सायलीला त्या लहान मुलांकडे बघून. सायलीला जर मी आता विचारलं तिच्या लहानपणाबद्दल तर नक्कीच सायली आता भरभरून बोलेल, कारण ती आता खूप खुश आहे. तिला तिच्या आईवडिलांबद्दल काही माहीत असेल का, मी विचारून बघू का तिला. पण आता तो जरा बोलता बोलता मुद्दाम विषय काढतो. ए सायली बघ ना, ही छोटी मुलं किती छान खेळताय नाही. तुला माहितीये लहान असताना आम्ही सुद्धा ब्लाइंड झोन खेळायचो. सायली म्हणते म्हणजे आंधळी कोशिंबीर ना. अर्जुन म्हणतो हो, मी आणि अश्विन अस्मिताताईला पट्टी बांधायचो आणि गार्डनमध्ये गोल गोल फिरायचो. मग आम्ही दोघं अस्मिताताईला फिरवून आतमध्ये मस्त जेवायला वगैरे जायचो.
आणि अस्मिताताई बाहेरच फिरत राहायची आम्हाला पकडायला. आम्ही मात्र मस्त घरात जाऊन बसायचो. आता सायली म्हणते, खूपच मस्ती करायचा हा तुम्ही लहानपणी. अर्जुन म्हणतो, म्हणजे काय, तू सुद्धा मस्ती केली असशील ना लहानपणी खूप. सायली म्हणते, नाही हो, मला नाही वाटत असं. अर्जुन म्हणतो, मग तू लहानपणी मार खाल्ला असशील ना मधुभाऊंचा मस्ती केल्यावर, खूप लहान असताना ग. सायली म्हणते, नाही हो, अजिबात नाही. अर्जुन म्हणतो, मी तर खाल्ले बाबा, 2-3दा फटके खाल्लेले. तन्वी तर आमच्या घरातच राहायची, तुला माहितीये. डॅड, मम्मा, पूर्णाजी सगळेच तिचे खूप लाड करायचे आणि तन्वी पण आमच्या सोबतच राहायची. तुला माहितीये ती मुलं दिसतायत ना समोर भेळ खाताना, अगं मी आणि तन्वी सुद्धा एकत्र भेळ खायचो, एकत्र अभ्यास करायचो. मग आम्हाला प्रतिमा आत्या म्हणायची की एकत्र अभ्यास केल्यावर मी चॉकलेट देईल, आणि तन्वी पण म्हणायची बरं का. आता सायलीला अचानक तिचा भूतकाळ आठवायला लागतो आणि ते जे वाक्य आता अर्जुन बोलला ना, तेच एक्झॅक्टली तिला ऐकू येतं लहान मुलीच्या आवाजात. म्हणजे तीच खरी तन्वी आहे ना प्रेक्षकांना. सायलीला तिचंच लहानपणीचं वाक्य आठवतं, मी केलाय ना अभ्यास, मग मला चॉकलेट पाहिजे, असं लहान मुलीच्या आवाजात तिला आवाज ऐकू येतं. अर्जुन म्हणत असतो, काय झालं सायली. आता सायली गोंधळल्यासारखी इकडे तिकडे बघते आणि एपिसोड इथेच संपलाय प्रेक्षकांनो. पुढच्या भागामध्ये सायलीने ज्या प्रतिमात्याच्या गोळ्या मागवल्या होत्या ना, त्यातली एक गोळी सायलीच्या लक्षात येते की काहीतरी गडबड आहे. घरपोच गोळ्या आल्यात प्रतिमा आत्याच्या. सायली म्हणते, मी तर 2 गोळ्या मागवल्या होत्या, तुम्ही एकच का आणली. मग ते मेडिकलवाले सांगतात की एकच गोळी दिलेली आहे त्यांना, 2 नाही. मग सायली विचारते प्रतिमा आत्याला, काय हो आत्या, तुम्ही तर 2 गोळ्या घेता ना. आत्या हो म्हणतात. मग सायलीने डायरेक्ट त्या डॉक्टरांना बोलवलंय. डॉक्टर त्या गोळ्या बघून हादरूनच जातात. त्या म्हणतात की ह्या तर मेंदू खराब व्हायच्या गोळ्या आहेत. आता अर्जुन आणि सायली हे सत्य शोधतील का. रविराजांना पण कळलंय की प्रतिमा आत्याला कोणीतरी खोट्या गोळ्या देत आहे. आता हा उद्योग नागराज आणि प्रियाने मिळून केलाय हे आपल्याला माहिती आहे प्रेक्षकांनो, पण आता हे सत्य रविराजांना कळेल का. पण काही का असे ना, या प्रतिमात्याच्या या गोळ्या देणं थांबतील अशी आपण अपेक्षा करूयात आणि आपला गणपतीचा उत्सव दणक्यात साजरा करूयात. झाली का सगळ्यांची तयारी, कोणाकोणाचे बाप्पा बसले, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी सगळ्यांच्या कमेंट वाचेल. जरी माझं उत्तर देणं नाही झालं तरी मी सगळ्यांच्या कमेंट आवर्जून वाचेल. पुन्हा एकदा बाप्पाच्या आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा. मंडळी, आमच्या बाप्पाचा फोटो सुरुवातीला टाकलाय. आमचा बाप्पा कसा वाटला मला नक्की सांगा, आणि जमल्यास तुमचे बाप्पा मला मेल करा फोटो, मला आवडेल बघायला. आणि तुमचं झालं की नाही बाप्पाचं सगळं आगमन पूजन, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि प्रेक्षकांनो, एवढ्या घाई गडबडीत तुम्हाला रिव्ह्यू दिलाय, लाईक करायला विसरू नका. तुम्ही लाईक केला ना की जरा भारीच वाटतं हो. तर असो, उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.